सलाम सातारामध्ये आज आपण आहोत साताऱ्यातील अशा एका ठिकाणी की ज्या ठिकाणी महिलांचा खूप मोठा सहभाग आपल्या बरोबर आहे आणि त्या महिलांबरोबर आजचा आपला सलाम सातारा धमाल गेम शो हा कार्यक्रम घेतोय। हा कार्यक्रम शुभताई काटवटे यांनी आयोजित केलेला आहे। अयोध्या फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया चालता बोलता या खेळापासून। या खेळाचे मुख्य प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स। तर चालू करूयात आजच्या खेळाला। विचारूयात प्रश्न, जाणून घेऊयात उत्तर आणि देऊयात पूना गाडगीळ तर्फे एक आकर्षक बक्षीस। आपलं नाव? आवाज येत नाही। तर आम्ही विचारतो तीन प्रश्नांची अचूक उत्तर देत आहे तर तुम्हाला मिळतंय एक आकर्षक बक्षीस पूना गाडगीळ आणि सन्स यांच्यातर्फे। माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, अजिंक्य तारा हा किल्ला आहे, गेलाय तुम्ही? तर अजिंक्य तारा या किल्ल्यावरती कोणत्या देवीचं मंदिर आहे? मोठ्याने? मंगळाई देवीचं मंदिर आहे। या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे, 2 टाळे होते त्यांच्यासाठी। पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलंय। आता दुसरा प्रश्न तुम्हाला सांगायचा आहे, सातारा जिल्ह्याचे आत्ताचे पालकमंत्री कोण आहेत? माझा प्रश्न होता सातारा जिल्ह्याचे आत्ताचे पालकमंत्री कोण आहेत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर शंभूराज देसाई। या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे, 2 टाळे होते त्यांच्यासाठी। तुमचं नाव पुन्हा एकदा सांगा। यांनी 2 प्रश्नांचे अचूक उत्तर दिले। आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न, या प्रश्नाचं अचूक उत्तर देत आहे तर तुम्हाला मिळेल पूना गाडगीळ आणि सन्स यांच्यातर्फे एक आकर्षक बक्षीस आणि सलाम सातारातर्फे एक सन्मान पत्र। माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न, त्या अगोदर सातारा जिल्ह्यातील कोणती पर्यटन ठिकाणे तुम्हाला पाहायला आवडतात? बरं, सातारा जिल्ह्याविषयी काय सांगा? तर असा हा सातारा जिल्हा आहे। तुम्ही एक विषय सांगितला की या साताऱ्यामध्ये अनेक शूरवीर जन्माला आलेले आहेत आणि तुमचे मिस्टर सुद्धा आर्मीमध्ये होते। तर मी त्याच्या संदर्भातच एक प्रश्न तुम्हाला विचारतो। तुम्हाला सातारा जिल्ह्यातील असं एका गावाचं नाव सांगायचं आहे की ज्या गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती सैनिक असतो, त्या गावाचं नाव? माझा प्रश्न होता सातारा जिल्ह्यातील असं कोणतं गाव की ज्या गावामधील प्रत्येक व्यक्ती सैन्यात असतो, त्या गावाचं नाव? मिलिटरी ऑप्शन। या तिसऱ्याही प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे आपले विजेते झालेले आहेत। यांना मिळते पूना गाडगीळ आणि सन्स तर्फे एक आकर्षक बक्षीस आणि सलाम सातारातर्फे सन्मान पत्र। पहिले विजेते आपल्या बरोबर, ज्यांना मिळते पूना गाडगीळ तर्फे एक सन्मान पत्र आणि एक गिफ्ट।